बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी शिवाजी पार्कातली आहे। राज ठाकरे आणि आशिष शेलार आज एकाच मंचावर येणार आहेत। निमित्त असेल शिवाजी पार्क जिमखान्याच्या उद्घाटनाचं आणि या निमित्तानं राज ठाकरे आणि आशिष शेलार एकाच व्यासपीठावर येतील। उद्घाटनानिमित्तानं दोनही नेते एकत्रित येणार आहेत। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया शिवाजी पार्कात आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांच्याकडून। भाग्यश्री, आपण जर पाहिलं तर राज ठाकरे आणि आशिष शेलार यांचे मैत्रीपूर्ण संबंध राहिलेले आहेत महाराष्ट्रानं, ते अनेकदा पाहिले सुद्धा। पण आज जेव्हा ठाकरे बंधू एकत्रित येत आहेत, वारंवार भाजपकडून टीका होताना दिसते। या सगळ्या मुद्द्यावर सध्या महाराष्ट्रातलं किंबहुना आपण म्हणूया महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईतलं वातावरण तापताना दिसतंय। अशा स्थितीत राज ठाकरे आणि आशिष शेलार आज शिवाजी पार्कात जिमखान्याच्या निमित्तानं एकत्रित। नक्कीच लागवी आशिष शेलार असतील आणि राज ठाकरे असतील, बरेच दिवसांनी दोघं मित्र खरं तर एकत्र येताना पाहायला मिळणारे आहे। आणि निमित्त जे आहे ते जिमखाना उद्घाटनाचं निमित्त आहे। खरं तर हे जिमखानाचं जे रिकन्स्ट्रक्शन जे आहे ते राज ठाकरेंच्या मार्गदर्शनाखाली झालेलं आहे। आपण बघू शकतो की सुंदर सध्या पद्धतीने जो जिमखाना आहे तो सजवलेला आहे आणि आज त्याचं उद्घाटन आहे। केवळ राज ठाकरेच नाही तर राज ठाकरे यांच्याबरोबर आशिष शेलार तर असणारच आहेत, त्याचबरोबर भारतरत्न सचिन तेंडुलकर देखील या उद्घाटनासाठी इथे पोहोचणार आहेत। त्यामुळे या उद्घाटनाचं एक वेगळं प्राप्त झालंय। महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खरं तर दोन्ही मित्रांकडनं एकमेकांना टीका होताना पाहायला मिळते। मात्र आज या उद्घाटनाच्या निमित्ताने दोन्ही मित्र जे आहेत ते एकाच मंचावर बसलेले पाहायला मिळणार आहेत आणि नेमकं यांच्यामध्ये काय चर्चा होतीये तेही बघणं महत्त्वाचं ठरणार आहे या सगळ्या दरम्यान। मात्र हे सगळं असं असलं तरी हा जो जिमखाना आहे तो 120 वर्ष जुना असा जिमखाना आहे। त्याचबरोबर आपण बघितलं तर विजय मांजरेकर हे इथले पहिले खेळाडू होते आणि आत्ता जर बघितलं तर पृथ्वी शॉ हा इकडचा सगळ्यात शेवटचा आत्ता खेळाडू होता, जो आत्ता त्यांनी आपण बघतोय की हे सगळे इंडियन क्रिकेट मॅचच्या टीममध्ये सक्रिय खेळाडू असल्याचं पाहायला मिळतं। यामध्ये सुनील गावस्करांचं नाव आहे। सचिन तेंडुलकर स्वतः या जिमखान्यातनं शिकून बाहेर पडलेले आहेत, त्यामुळे हा जिमखाना अत्यंत सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे। आणि हा जिमखाना सध्या आपण बघतोय की उद्घाटनासाठी सज्ज झालेला आहे। याचं जे पुनर्विकासाचं जे काम होतं ते राज ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेलं पाहायला मिळालं आणि याचसाठी आशिष शेलार असतील, राज ठाकरे असतील, सचिन तेंडुलकर असतील आज एकाच मंचावर बसलेले पाहायला मिळणार आहेत। खरं तर पूर्वी या जिमखान्याचं जे नाव होतं 1909 साली हा जिमखाना स्थापन झाला, त्यावेळेला दादर हिंदू जिमखाना म्हणून या जिमखान्याची ओळख होती। अगदी 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 तुम्ही इतिहास सांगताय, या सगळ्याचा अर्थातच हा इतिहास फार रंजक आहे। पण शिवाजी पार्क जिमखान्यानं जसा तुम्ही उल्लेख केला, अनेक खेळाडू सुद्धा घडवलेले आहेत। त्यामुळे आज जेव्हा राजकीय नेते या जिमखान्यानिमित्तानं व्यासपीठावर येतील तेव्हा मात्र एक वेगळी फटकेबाजी पाहायला मिळेल एकूणच राजकारणातली, असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाहीये। कारण एकाहून एक सरस असे राजकारणातले सगळेच मातब्बर नेते आज एका व्यासपीठावर दिसतील। नक्कीच लागवी खरं तर यामध्ये जर आपण बघितलं तर उद्धव ठाकरे देखील स्वतः या जिमखान्याचे सदस्य आहेत, आशिष शेलार सदस्य आहेत, राज ठाकरे देखील या जिमखान्याचे सदस्य आहेत। आणि ह्याआधी देखील जर आपण बघितलं तर या जिमखान्याने अनेक राजकीय स्थित्यंतरं देखील पाहिलेली आहेत। अगदी बाळासाहेब ठाकरेंपासून आपण बघू शकतो की या जिमखान्याने अनेक राजकीय स्थित्यंतर पाहिलेत। त्यामुळे हा जिमखाना जो आहे तो सगळ्याच दृष्टीने एक आपण म्हणू शकतो की सिम्बॉल आहे, ऐतिहासिक वास्तू आहे असं आपण म्हणू शकतो। त्याच पद्धतीने आज जर बघितलं तर आज पुन्हा एकदा इथे एक ऐतिहासिक राजकीय मुवमेंट घडण्याची वेळ आलेली आहे आणि ती म्हणजे आशिष शेलार आणि राज ठाकरे एकाच मंचावर पाहायला मिळणार आहेत। आणि तेही अनेक दिवसांनी ही घटना घडणार आहे, कारण राज ठाकरे आणि आशिष शेलार हे खरं तर एकमेकांचे मित्र। अनेक वेळेला आशिष शेलार राज ठाकरेंच्या घरी जाऊन अनेक वेळेला जेवलेले आहेत, त्यांना आमंत्रित केलेलं आहे जेवणासाठी।
त्यानंतर राज ठाकरे देखील अनेक वेळेला आशिष शेलारांना जाऊन भेटलेले आहेत, त्यांच्या गप्पा रंगलेल्या आहेत आणि दोघंही खरं तर बघितलं तर सांस्कृतिक क्षेत्रात अत्यंत मोठी नावं आहेत ही दोघांची. कारण ज्या पद्धतीने राज ठाकरे यांचं नाव सांस्कृतिक क्षेत्रात घेतलं जातं त्याच पद्धतीने आशिष शेलार यांचं देखील सांस्कृतिक क्षेत्रात बरंच नाव घेतलं जातं. दोघांनी त्यासाठी काम केलेलं आहे आणि याच पार्श्वभूमीवर जर बघितलं तर हे दोघंही जे नेते आहेत ते आज एकत्र येताना पाहायला मिळणार आहेत. सांस्कृतिक, राजकीय आणि क्रीडा या सगळ्या क्षेत्रातनं हे दोघंही नेते मातब्बर असल्याने या दोघंही नेत्यांना आज आपण एकाच मंचावर बघणार आहोत आणि अगदी. नेमकं यांच्यात काय संभाषण होतंय हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. लाघवी. अगदी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.